पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने साजने तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा हे सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा सुकृताची जोडी जोडे सुकृताची जोडे म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडे तो विठ्ठल बरवा बरवा तो विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो विठ्ठल बरवा बरवा तो विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर देवीवर तो हा विठ्ठल बरवा
विठ्ठल बरवा बरवा वा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम जय जय राम हरी जय जय राम आरंभी आदरे आले नाम आरंभी आवडी आदरे आले आरंभी आवडी आदरे आले नाम तिने सकळ सिद्धी जगे झाले पूर्ण काम तेने सकळ सिद्धी जगे झाले पूर्ण काम तेने सकळ सिद्धी जगे झाले पूर्ण काम हो तेने सकळ सिद्धी जगे झाले पूर्ण काम रामकृष्ण गोविंद गोपाळा रामकृष्ण गोविंद गोपाळा रामकृष्ण गोविंद गोपाळा रामकृष्ण गोविंद गोपाळा तुमाय माऊले जीविता जिव्हाळा तुमाय माऊली देवीचा जिव्हाळा तुमाय माऊली जीविता जिव्हाळा तुमाय माऊली देवीचा जिव्हाळा रामकृष्ण गोविंद गोपाळा रामकृष्ण गोविंद गोपाळा हरी रामकृष्ण गोविंद गोपाळा रामकृष्ण गोविंद गोपाळा तुझी येणे नामे सकळ संदेह पिटला तुझी येणे नामे सकळ सत्य भेटला बाप रकुमा देवीवरू श्री विठ्ठला देवीवरू श्री विठ्ठला बाप रकुमा देवीवरू श्री विठ्ठला बाप रखवा देवीवरू श्री विठ्ठला रामकृष्ण गोविंद गोपाळा रामकृष्ण गोविंद गोपाळा रामकृष्ण गोविंद गोपाळा रामकृष्ण गोविंद गोपाळा तुमाय माऊली जीविता जिव्हाळा तुमाय माऊली देवीचा जिव्हाळा तुमाय माऊली जीविता जिव्हाळा तुमाय माऊली देवीचा जिव्हाळा रामकृष्ण गोविंद गोपाळा रामकृष्ण गोविंद गोपाळा रामकृष्ण गोविंद गोपाळा रामकृष्ण गोविंद गोपाळा विठोबा रखुमाये 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 हरे आरंभी आवडी अदरे आले नाम
आरंभी आवडी आदरी आले नाम आरंभे आवडे आदरी आले नाम आरंभे आवडे आदरी आले नाम आरंभी आवडी आदरी आले नाम आरंभी आवडी आदरी आले नाम आरंभे आवडे आदरे आले नाम आरंभे आवडे आदरे आले नाम तिने सकळ सिद्धी जगी पूर्ण झाले काम तिने सकळ सिद्ध जगी झाले पूर्ण काम राम कृष्ण गोपाळ राम कृष्ण गोविंद तिन्ही सकळ सिद्धी जगे पूर्ण झाले काम तिन्ही सकळ सिद्धी जगे पूर्ण झाले काम राम कृष्ण गोविंद गोपाळ राम कृष्ण गोविंद गोपाळ तुमाया माऊली माऊली तुमाया माऊली जिव्हा जीवीचा जीवा तुमाय माऊली तुमाय माऊली तू माया माऊली माऊली
धनी धनी तू माया माऊली जीवीना जीवा तू माया माऊली जीवीचा जीवा रामकृष्ण गोविंद गोपाळ रामकृष्ण गोविंद गोपाळ गोविंद गोपाळ गोविंद विठ्ठल 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 कुंडली कवरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय गंगा महाराज की जय नारायण साईनाथ महाराज खंडेराय भगवान हला विठ्ठल 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 कुंडली कवरधर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की ज्ञानेश्वर महाराज बजरंग बली हनुमान की विठ्ठल 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 आरंभी आदरे आरंभी आवडी आदरे आले नाम आरंभी आवडी आदरे आले नाम तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम रामकृष्ण गोविंद गोपाळा तू माय माऊली जीवीचा जिव्हाळा तुझी येणी नामे सकळ संदेह फिटलाय तुझी येणी नामे सकल संदेह फिटला बाप रखुमादी विवरो श्री विठ्ठला रामकृष्ण गोविंद गोपाळा तू माय माऊली जीवीचा जिव्हाळा विठ्ठला 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 विठ्ठल विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरिकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरे नमो सद्गुरु तू कया ज्ञान दीवा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपाय नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती गंगा विशुद्धं वितपाद स्पर्शं चरोवेष्टितं चुंबितं तम्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थपुरतिं नमामि गंगागिरियोगे राजं तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृत साधु संन्यास योगं मुखे यश वेदांत शास्त्रार्थ नित्य नमो नारायण गिरिजी परब्रह्म स्वरूपम नमो नारायण गिरिजी परब्रह्म स्वरूपम
मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रिय बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। अहं वाघ्या सोहं वाघ्या प्रेमनगरावारे सावध होऊनी भजनी लागा देव करा कैवारे विठला 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 आरंभी आवडी आदरे आले नाम तेने सकळ सिद्ध जगी झाले पूर्ण काम। प्रस्तुत प्रसंगी कीर्तन सेवा श्री क्षेत्र वाकडी आपलं गाव आणि आपला हा गेली 47 वर्षापासून सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, त्याचप्रमाणे 16 वर्षापासून सुरू असलेलं आपलं साई सच्चरित्र पारायण, अखंड हरिनाम सप्ताह, कीर्तन महोत्सव, अन्नदान, ज्ञानदान, आज्ञयज्ञ, ज्ञानयज्ञ मोठ्या उत्साहाने थाटामाटामध्ये आपला संपन्न होत आहे। आणि या निमित्ताने आज प्रथम दिवसाची सेवा असल्यामुळे, आज आरंभ असल्यामुळे आपण फक्त 3 चरणाचा माऊलींचा अभंग सेवेसाठी आपण घेतलेला आहे। या अभंगामध्ये माऊली भगवंताचं नामचिंतन केल्यामुळे त्यांचं जीवन पूर्णत्वाला प्राप्त झालं आणि या भगवंताच्या नामचिंतनाचं महत्व, भगवंताच्या नामचिंतनाचा महिमा, भगवंताच्या नामचिंतनाची शक्ती या अभंगातून माऊली प्रतिपादित करतात। विठ्ठल विठला 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 आणि या निमित्ताने आपल्या या सोहळ्यासाठी आपल्या निमंत्रणावरून उपस्थित असलेले आमचे गुरुबंधू आदरणीय हरिभक्तीपरायण अशोक महाराज ठेंग, आपल्या मृदंगाच्या साठी सती आणि त्याचप्रमाणे ज्ञानेश्वरी व्यासपीठ चालक, दोनही कामं एकाच वेळेला करणार आहे ते, त्यांच्याकडे दोन्ही जबाबदाऱ्या दिलेल्या आहे यावर्षी आपण, आणि ते निश्चितच व्यवस्थितपणे पार पाडतील कारण अनुभव प्रचंड आहे त्यांना आणि उत्कृष्ट मृदंगाला हात आहे, अगदी इंद्रासारखा पखड वाजवतात। त्याचप्रमाणे गायनाच्या साथीसाठी आपल्या प्रत्येक वर्षी आपल्या आमंत्रणाला मान देऊन उपस्थित राहतात आमचे हरिभक्तीपरायण गोरख महाराज जाधव, तेही उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे यावर्षी म्हणजे यापूर्वी वाकडी गावात बऱ्याच वेळा येऊन गेले, पण सप्ताहासाठी प्रथम आपल्याला गायनाच्या साथीसाठी जे 8 दिवस उपस्थित असणारे आदरणीय हरिभक्तीपरायण कैलास महाराज ठोंबरे हे या ठिकाणी उपस्थित आहेत। या सर्व गुणीजनांना, या सर्व अतिथींना खूप खूप धन्यवाद की तुम्ही आमच्या निमंत्रणाला मान देऊन आलात। कार्यक्रमाची शोभा तुम्ही निश्चितच वाढवणार आहेत। त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी, कीर्तनासाठी, कीर्तन सेवेसाठी उपस्थित असलेले आपण सर्वजण, वाकडीकर ग्रामस्थ, आमच्या माता भगिनी, सर्व आमचे बंधू सगळे उपस्थित आहेत। प्रातिनिधिक स्वरूपात सगळ्यांचे आता सगळे परिचितच आहेत, सर्वांचं नाम निर्देश करीत गेलं तर आपल्याला वेळ फक्त 1 तास उरला नाही का। 1 तासात आपल्याला जसा यथामती अभंग सोडवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। त्या निमित्ताने आपल्या या सप्ताहाचे मार्गदर्शक आणि जय मल्हार पायी दिंडी सोहळ्याचे मार्गदर्शक आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण तात्या या ठिकाणी आहेत, सुरेश आबा आहेत, लबडे डॉक्टर आहेत, सर्व बाळू भाऊ आहे सगळे, आणि आमचे हरिभक्तीपरायण काटे महाराज, सर्व वाकडी गाव, वाकडी परिसरातली सर्व भजनी मंडळी उपस्थित आहेत। सर्वांना धन्यवाद। मला वेळ फार कमी आहे, सुरुवात आपली 8ला होती, 10 वाजेपर्यंत चालू द्यायची। 3 वर्षापूर्वी असंच झालं होतं, 15 मिनिट कीर्तन लांबलं होतं म्हणे, गावच्या बाबांना लईच शेपूट लांबवलं म्हणे, विठ्ठला 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 विठ्ठला। काय आहे, महाराजांच्या कृपेने मला विसरायची सवय नाहीये। अगदी 47 वर्षापासूनची प्रत्येक घटना महाराज, प्रत्येक
घटना, प्रत्येक वर्षीची प्रत्येक घटना अशी माझ्याकडे नजरेत टिपलेली आहे. कोण होता, कोण नव्हता, कोणी सहकार्य केलं, कोणी विरोध केला. वाकडी गावामध्ये विरोध होत नाही परमार्थाला. वाकडी गाव महाराजांचं गाव आहे, बेटाचं गाव आहे, बेटावर निष्ठा असलेलं गाव आहे. आणि सर्वात महत्वाचं, आम्ही ज्यावेळेला बाहेर जातो ना त्यावेळेला मोठ्या अभिमानाने गोष्ट सांगतो, मोठ्या गर्वाने सांगतो की आमच्या वाकडी गावाने 4 सप्ताह केलेले आहेत. आणि पुन्हा हेही सांगतो की 5व्या सप्ताहाची मागणी. आणि ज्यावेळेला महाराज धर्मरक्षक आदरणीय हरिभक्तीपरायण रामगिरीजी महाराज, गुरुवर्य रामगिरीजी महाराज ज्यावेळेला वाकडीला सप्ताहात येतील त्यावेळेला योगीराज गंगागिरीजी महाराजांच्या कृपेने, ब्रह्मलीन श्री सद्गुरु नारायणगिरीजी महाराजांच्या कृपा अशा राहणार आहे. आणि हा सप्ताह वाकडी धूमधडाक्यात केल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल 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 आणि मग सेवेसाठी घेतलेला अभंग माऊलींचा आहे. आणि माऊली या अभंगामध्ये आरंभी आदरे आवडी, आरंभी आवडी आदरे आले नाम, तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. हा जो अभंग आहे हा भजनी मंडळाच्या परिचयाचा अभंग आहे. आणि बऱ्याच वेळेला हा अभंग आपण काकड्या भजनामध्ये घेत असतो. आणि आपल्याला वेळ कमी असेल तर आपण गाळतो अभंग. ज्यावेळेला आपल्याला वेळ असतो उपलब्ध त्यावेळेला काकड्यामध्ये पहिल्या मालिकेमध्ये आपण अभंग घेत असतो. आणि हा सुरुवातीचा अभंग, रूपाचा अभंग झाला की आपण हा अभंग घेतो, कारण हा आरंभीचा अभंग आहे, सुरुवातीचा. आणि आपला आज आरंभाचा दिवस आहे. पण या अभंगातून माऊली भगवंताचं नामचिंतन हे आरंभी करतात. या ठिकाणी 4 शब्द महत्वाचे आहेत बघा. आरंभी, आवडी, आदरे आणि नाम, 4 शब्द आहेत, लक्षात घ्या. आणि पुढे भगवंताची 4 नावं पण सांगितले माऊलींनी. कुठले कुठले? राम, कृष्ण, वासुदेव, राम, कृष्ण, गोविंद, गोपाळा. बघा 4 नावं पण सांगितले. आणि 4 स्थितीमध्ये 4 नावं या ठिकाणी महत्व माऊलींनी सांगितलं. विठ्ठल विठ्ठल कुठल्याही कार्याची सुरुवात करताना आपण भगवंताचं नामचिंतन करून आरंभ करतो. माऊलींनी ज्ञानेश्वरी ग्रंथ शके 1272, ज्यावेळेला माऊलींनी ज्ञानेश्वरी ग्रंथ ही टीका ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिण्यासाठी घेतला त्यावेळेला प्रथम अध्यायामध्ये प्रथम ओबी माऊलींचे नाही का त्या भगवंताचं नामचिंतन करतात. आता हे भगवंताचं नामचिंतन माऊलींनी पहिल्या अध्यायामध्ये पहिलंच केलंय. काय आहे हे नामचिंतन? ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंविद्या आत्मरूपा. पहिल्या ओवीमध्ये पहिलं नामस्मरण आहे माऊलींचं, ओम आहे. या ओम आकार उकार मकार ब्रह्मा विष्णू आणि महेश या 3ही देवतांचं ज्या अक्षरामध्ये, ज्या ओंकारामध्ये, ज्या प्रणवामध्ये 3ही नाम समाविष्ट आहे ते आहे ओंकार. ओंकार स्वरूपाय रूप गणेशा हे 3 देवाचे जन्मस्थान. आरंभी आपण आरंभी विनंती करू गणपती. कुठल्याही कार्याची सुरुवात करताना आरंभी आपण भगवंताचं नामचिंतन करतो. आता भगवंताचं नामचिंतन आरंभी करताना भगवंताचं कुठलं नाव घ्यावं असं काही बंद नाही अशोक महाराज. नाही, माऊली म्हणतात कुठलंही नाव घेऊ शकता तुम्ही, ज्याची ज्या नावावर श्रद्धा आहे. राम, कृष्ण, गोविंद, गोपाळा. राम, कृष्ण, गोविंद, गोपाळा यापैकी कुठलंही नाम आपण घेऊ शकतो. किंवा आता हल्ली आपल्याकडे महादेवाच्या भक्तांची संख्या वाढली, आनंदाची गोष्ट आहे बरं का. म्हणजे असा प्रकार होता, महाशिवरात्रीचं भजन करताना तात्या
30 वर्षापूर्वी रात्रभर महादेवाचे अभिषेक चालायचे बरं का. रात्रभर आमचे गुरुजी, दोन्ही गुरुजी असायचे, बालू काका असायचे आणि राम काका असायचे, आणि रात्रभर महादेवाचे अभिषेक चालायचे. इथं मधला कालखंड असा आला ना, आम्हीच फक्त भजनी भजन करायचो, बाकी कोणाचाच तपास नसायचा. म्हणजे आपली भक्तीला उधा नाही येत आणि आपल्या भक्तीला ओटी पण येते, भरती ओटी आपल्या भक्तीला सतत चालूच असते. पण पुनश्च एकदा यावर्षी पुन्हा वेगळा प्रकार दिसला बरं का दृश्य. यावर्षी भरपूर महादेवाचे अभिषेक झाले. म्हणून ज्याला आवडतंय त्यांनी ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. ज्याला महादेवाची स्तुती करायची त्यांनी महादेवाची स्तुती करावी, नाही का. ज्याला प्रभू रामचंद्रांची स्तुती करायची त्यांनी प्रभू रामचंद्रांची करावी, ज्याला कृष्णाची स्तुती करायची त्यांनी कृष्णाची करावी, ज्याला गोपाळाची करावी, ज्याला वासुदेवाची करावी, ज्याला जे वाटेल त्याने ते नाव घेऊ शकतो. भगवान रामचंद्र सुद्धा महादेवाचं भजन करायचं. भजन करी महादेव देव, भजन करी महादेव, भजन करे महादेव देव, भजन करे महादेव. हो राम तुझी सदाशिव सदाशिव, राम तुझी सदाशिव. हो भजन करी महादेव देव, भजन करी महादेव. हे राम तुझे सदाशिव सदाशिव, राम तुझे सदाशिव. हो भजन करी महादेव देव, भजन करी महादेव. राम जपे सदाशिव. प्रभू रामचंद्र कोणाचं जप करतात? राम जपे सदाशिव, भजन करी महादेव. श्रीराम जय राम, जय राम. जय जय राम. दोघही एकमेकाची स्तुती करतात. मग आता दोघं काही वेगळं तत्व आहे का? दोघं एकच तत्व आहे, हरी हरा भेद. एक एकाचे हृदय गोडी साखरेच्या ठाई. उजवे वाम भाग तुका म्हणे एकच अंग. दोन्ही एकच आहे, फक्त कशाचा फरक आहे? एक वेलांटीचा फेर, हरी आणि हर. म्हणून आपल्याला जे नाव आवडेल ते नाव आपण घ्यावं. भगवंताचं नाव अमृतापेक्षाही गोड आहे. कसं आहे? अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. 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 मन माझे केशवा, मन माझे केशवा, काबाने घे, काबाने घे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम अमृताहुनी गोड. आता अमृताची चव तर आपण काय पाहिली नाही. ती कोणी पाहिली? अमृताची चव आपण पाहिली नाही, पण आपण अमृताच्या चवीची कल्पना तर करू शकतो ना, नाही का? त्या चवीची आपण कल्पना करू शकतो. आणि मग ही अमृताची चव कधी कळेल? ज्या वेळेला आपण अनन्या चिंतयंतो माम ये जनाः पर्युपासते. जर आपण त्या भगवंताचं नामस्मरण अनन्य चिंताने घेतलं, अनन्य चित्ताने भगवंताचं नामस्मरण केलं, तर अमृतासारखी गोडी आपल्याला समजल्याशिवाय राहणार
नाही मग अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. आणखी भगवंताचं नाव कसं आहे, आपल्याला भगवंताच्या नावाचे गुणधर्म पाहावं लागतील. त्याच्याविषयी नामचिंतन का करावं हे आपल्याला कळणारच नाही. अमृतावनी गोड आहे, पण सगळ्या मंगळात मंगळ असं भगवंत. सकळ मंगळ निधी, सकळ मंगळ निधी, श्री विठ्ठलाचे नामाधी, श्री विठ्ठलाचे नामाधी. हे सकल मंगल निधी, हे सकल मंगल निधी, श्री विठ्ठलाचे नामाधी, श्री विठ्ठलाचे नामाधी. सकळ मंगळ निधी, सगळ्या मंगळातील मंगल भगवंताचं नाव आहे. जगामध्ये जे काही मंगल गोष्टी आहेत, जगामध्ये सर्वात मंगल का आहेत, जगात सर्वात मंगल आहे संत. साधू सर्वात मंगल आहे. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी, साधू मंगल आहे. आणखी तुकाराम महाराज म्हणतात साधू मंगल आहे. तुकाराम महाराजांनी वर्णन केलं. आणखी भगवंत मंगल आहे. आणि या दोघांपेक्षाही त्या भगवंताचं नाव मंगल आहे. म्हणून सकल मंगल निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी. बघा, भगवंताचं नाव मंगल आहे, भगवंताचं नाव अमृताहुनी गोड आहे, भगवंताचं नाव चांगलं पण आहे बर का. ना त्या भगवंताचं नाव चांगलं आहे, नाम चांगले चांगले. पंचमहाभूत आहे, पृथ्वी आप तेज वायू आकाश. पृथ्वीपेक्षा पृथ्वी तत्व पंचतत्व आहे, पंचमहाभूत आहेत. या पंचमहाभूतामध्ये पृथ्वी तत्व आहे. या पृथ्वी तत्वापेक्षा म्हणजे जड तत्वापेक्षा जलतत्व 10 पट मोठं आहे. जलतत्व जलतत्वापेक्षा तेज तत्व 10 पट मोठं आहे. तेज तत्वापेक्षा वायू तत्व 10 पट मोठं आहे. वायू तत्वापेक्षा आकाश तत्व 10 पट मोठं आहे. आणि माऊली म्हणतात या भगवंताचं नाव आकाशापेक्षा अनेक पट मोठं आहे. गगनाहुनी वाढ नाम आहे, ज्ञानदेव पोचे निवृत्तीची झाड, देव पुसे निवृत्तीची झाड, ज्ञानदेव पोचे निवृत्तीची झाड, ज्ञानदेव पुसे निवृत्तीची झाड. गगनाहुनी वाढ नाम आहे, गगनाहुनी वाढ नाम आहे, हे गगनाहुनी वाढ नाम आहे, गगनाहुनी वाढ नाम ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड. गगनाहुनी वाढ नाम आहे. गगन म्हणजे आकाश, आणि आकाश तत्वापेक्षा कित्येक पट मोठं भगवंताचं नाम तत्व आहे बरं का. आता बघा, हे जे आकाश किती मोठं आहे, आपण आपल्या डोळ्याने पाहिलं तर आपण फार थोडस पाहू शकतो आकाश. मग आपल्याला आकाश पाहायचं असेल तर आपल्याला विज्ञानातून दुर्बिणीची मदत घ्यावी लागेल. आणि दुर्बिणीची मदत घेतली तरी आपल्याला संपूर्ण आकाश दिसत नाही. दुर्बीण कळते ना, हा आपण मुलांना घेऊन देतो बाजारात, ते मुलं असे पाहतात. अशा विज्ञानाने दुर्बिणी निर्माण केलेल्या आहे हे आकाश निरीक्षण करण्यासाठी. त्याच्यामध्ये हबल नावाची दुर्बीण आहे, हबल नावाचा टेलिस्कोप आहे, एक्सरे नावाचा टेलिस्कोप आहे, न्यूटन नावाचा टेलिस्कोप आहे. या सगळ्या दुर्बिणी आकाशाचं निरीक्षण करण्यासाठी निर्माण केल्या बरं का.
तरी त्यांना आकाशाचा थांग पत्ता लागला नाही. त्या दुर्बिणीने आकाश निरीक्षण करता करता आकाशातील ध्वनीचं आणि रेकॉर्डिंग केलं बरं का गोरख महाराज. कुठं केलं ते? आकाशामध्ये. माझ्याकडे थोडस लक्ष द्या, मी तुम्हाला जातो. राईट. प्रकाश एका सेकंदामध्ये 3 लाख किलोमीटर जातो प्रकाश एका सेकंदात. मग तो प्रकाश एका सेकंदात 3 लाख किलोमीटर जातो, तर मग 60 सेकंदात किती जातो? आता आपल्याला बसावं लागेल कॅल्क्युलेशन साठी. मग तो प्रकाश एका तासामध्ये किती जातो? मग तो प्रकाश 24 तासात किती जातो म्हणजे एका दिवसात? मग तो 30 दिवसात किती जातो म्हणजे एका महिन्यात? मग तो 12 महिन्यात किती जातो म्हणजे एका वर्षात? आणि हे आकाशाचं अंतर कित्येक प्रकाश वर्ष इतकं लांब आहे, आपण अनुमान करू शकतो बरं का. आणि हे आकाश तत्व जेवढं मोठं आहे त्याच्या कितीतरी पट मोठं भगवंताचं नाव आहे. राम कृष्ण गोविंद वासुदेव, जे ना आपण नाव घेऊ ते भगवंताचं नाव एवढं मोठं आहे. आणि मगाशी मी सांगितलं या दुर्बिणीने आकाशामध्ये ध्वनी रेकॉर्डिंग केलं, ध्वनीचं रेकॉर्डिंग केलं आकाशामध्ये. तर त्याच्यात कुठला आवाज निघला महाराज? त्याच्यामध्ये विशिष्ट आवाज आला. त्या अवकाशातल्या ध्वनीमध्ये आवाज आहे. तो आवाज आहे समजलं? काय आवाज निघतोय? ओंकाराक्षर निघतोय. ओंकार. ओंकाराचा प्रणवाचा स्वर कुठं निघतोय? आकाशातून निघतोय. म्हणजे आकाश सुद्धा भगवंताचं नामस्मरण करतंय. विठ्ठल 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 मग भगवंताचं नामचिंतन करायचं. जे भगवंताचं नाव आहे अमृतापेक्षा गोड आहे, सकळात मंगलात मंगल आहे, आकाशापेक्षा मोठा आहे, अमृतहूनही गोड आहे, प्रणवापेक्षाही मोठं आहे, असंही भगवंताचं नामस्मरण आहे. नामचिंतन का करायचं आणि भगवंताचं नामचिंतन केल्याने काय फायदा होतो? बरोबर आहे ना? कशासाठी करायचं प्रश्न पडतोय ना. मला सांगा, बाळ आणि आई आहे. आई कळलं ना? बाळ आणि आई. प्रत्येकाला स्तुती आवडते ना. माणसाचा स्वभाव असा आहे, त्याला स्तुती आवडते. प्रत्येक जण स्तुतीप्रिय. हा मानसशास्त्राचा सिद्धांत आहे. जर आपण एखाद्याची स्तुती नाही केली किंवा आमच्या कीर्तनकाराकडून प्रवचनकारांकडून एखाद्याचं नाव घ्यायचं राहिलंच काऊ गोरख महाराज, आणि नेमकं पाकिट भरायची जबाबदारी जर त्याची असेल तर पाकिट निम्म्यापेक्षा हलकं होतं. विठ्ठल विठ्ठल नावाला एवढं महत्व आहे राजा हो, नाही का? आपलं नाव नाही आलं तर आपण नाराज होतो मनातून, नाही का? आणि आपलं जर नाव उच्चारण झालं तर आपल्याला आनंद वाटतो, कारण हा स्वभाव आहे. हे मानसशास्त्र आहे, हा माणसाचा स्वभाव. आणि मग भगवंताला जर आपल्याला स्तुती आवडते, मग भगवंताला स्तुती आवडत नसेल, त्याला आवडतं, आपणही भगवंताला आवडतो. म्हणून म्हणजे आपण त्याचं नामस्मरण केलं तर आपल्यालाही भगवंत आवडायला लागतो आणि आपण भगवंताला आवडायला लागतो. कारण भगवंत सांगून टाकतात ना, जो मज होय अनन्य शरण तयाचे निवारी मी या लागी शरणागता शरण मीची एको. भगवंत म्हणतात, जो मला शरण येतो मी त्याला शरण जातो. ज्याला माझी आवड आहे त्याची मला आवड आहे. आणि मग आपल्याला भगवंताचं आवडीचं व्हायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? भगवंताचं नामचिंतन. आणि जेव्हा आपण भगवंताचं नामचिंतन करतो 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 खूप वेळेला करतो, त्यावेळेला आपल्याला एक विशिष्ट आनंद निर्माण होतो. आता मी तुम्हाला परत विज्ञानात नेतो, नेऊ ना?
कारण आपलं अध्यात्म आणि विज्ञान हे आपण जोडलं पाहिजे. आपल्याला अंधश्रद्धेकडे जायचं नाही अजिबात. आपल्याला भगवंताचं नामचिंतन विज्ञानाच्या आधारे करायचं आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आपल्याकडे भावना असतात, भावना, इमोशन्स आहेत ना. राग येतो सगळ्यांना, कुणी होच म्हणत नाही. सगळ्यांना राग येतो का? मला प्रचंड येतो. तुम्हाला येतोय ना? हा, प्रत्येकाला राग येतो. राग ही भावना आहे, इमोशन्स आहे, येतात त्या. सर्व प्राणी मात्रांना राग येतो, प्राण्यांना येतो. आपण तर मनुष्य आहे. आपल्याला आनंद वाटतो, आनंद वाटतो. तुम्हाला रागावून सांगतो. एक जण म्हणाला मला रागच येत नाही महाराज. आता मी तुम्हाला विचारलं ना राग येतो का, तुम्ही हो म्हटले. पण एक म्हणाला की महाराज मला रागच येत नाही. म्हणलं अरे वा, चांगलं आहे. तुमच्या दर्शन घेतलं पाहिजे, तुमचं पाया पडलं पाहिजे. तुम्हाला राग येत नाही म्हणजे साधू संतांना राग येत नाही म्हणजे तुम्ही संतच झालेत ना, तुमचं दर्शन घेतलं पाहिजे. त्यांना पुन्हा विचारलं थोड्या वेळाने, बरं का गोरख महाराज तुम्हाला राग येतो का? ते नाही येत. किती वेळा झालं? दोनदा. थोडा वेळ गेल्यावर पुन्हा विचारलं तुम्हाला राग येतो का? ते म्हणे नाही येत. असं 4 वेळ झालं, 5 वेळ झालं, 6 वेळाला विचारलं तुम्हाला राग येतो का? म्हणे सांगितलं नाही एकदा नाही येत म्हणून. विठ्ठला 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 विठ्ठला. आला की नाही राग? आला ना राग? किती वेळा विचारलं? 7 वेळा विचारलं. राग राग आला, आला की नाही? मग नाथांच्या अंगावर यवन किती वेळा थुंकला? हा, आमचे शांती ब्रह्म एकनाथ महाराज, पैठणचे एकनाथ महाराजांच्या अंगावर यवन 101 वेळा थुकला. नाथांना राग आला नाही. शेवटी तो यवन थकला आणि तो म्हणाला महाराज मी 101 वेळेला, 100 आणि 1 वेळेला तुमच्या अंगावर थुकलो, तुम्हाला राग नाही आला? म्हणे मला उलट आनंद वाटला. तुम्ही माझ्या अंगावर थुंकल्यामुळे पुन्हा मी गोदावरीचं स्नान करून आलो. तुमच्यामुळे मला किती वेळेला गोदावरी स्नान घडलं? 101 वेळेला नदीचं स्नान घडलं. याला काय म्हणायचं? रिॲक्शन, नाही का? क्रिया आणि प्रतिक्रिया. म्हणजे प्रतिक्रिया द्यायची म्हणजे रिस्पॉन्स द्यायचा का रिॲक्शन द्यायची? तर रिॲक्शन पेक्षा रिस्पॉन्स महत्वाचा आहे, प्रतिसाद महत्वाचा आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आपल्या ज्या भावना आहेत, राग आहे, आनंद आहे, राग आहे, आनंद आहे, उत्साह आहे, नैराश्य आहे, आपण आश्चर्यचकित, ह्या सगळ्या भावना आहेत. आणि या सगळ्या भावना ज्या वेळेला आपल्या मनामध्ये निर्माण होतात ना, त्यावेळेला आपल्या शरीरामध्ये विशिष्ट प्रकारचं रसायनांचं स्रवण होतं. आपल्या शरीरामध्ये विशिष्ट रसायन तयार होतात. शरीरामध्ये रसायन हे विज्ञान आहे. आणि रसायन यालाच आपण वैज्ञानिक भाषेमध्ये संप्रेरके किंवा हार्मोन्स म्हणतो. ज्यावेळेला आपण भगवंताचं नाव एकदा, दोनदा, तीनदा, 4 वेळेला, 5 वेळेला असं आनंदाने, आपण प्रफुल्ल मनाने, शांत चित्ताने ज्यावेळेला भगवंताचं नामस्मरण करतो ना, त्यावेळेला आपल्या शरीरामध्ये गुड हार्मोन्स तयार होतात. काय तयार होतात? गुड हार्मोन्स. म्हणजे जी चांगली रसायनं आपल्या शरीरामध्ये, सेरोटोनिन नावाचं गुड हार्मोन्स तयार होतं आणि आपलं चित्त प्रसन्न होतं. विठ्ठल 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 आणि म्हणून भगवंताचं नामचिंतन करता 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 त्याची आवड लागते. आणि एकदा भगवंताच्या नामाची आवड लागली की आपण आपोआप आपल्या शरीरातून, आपल्या चित्तातून, आपल्या मनातून भगवंताचं नामचिंतन आपोआप होतं. गोविंद गोविंद मना लागलिया छंद, मग गोविंद ते काया, भेद नाही देवातया. आनंदले मन प्रेमे पाझरती लोचन. एकदा भगवंताचं नामचिंतनाचा आपल्याला ध्यास लागतो, मना लागलिया छंद, त्या भगवंताचं नामचिंतनाची आपल्याला छंद लागतो
आणि त्याची आवड निर्माण होते. आणि एकदा आवड निर्माण झाली की आपण तो पदार्थ सोडत, आवडीचा पदार्थ, महिला मंडळ, आवडीचा पदार्थ कळला का? प्रत्येकाची आवड वेगळी येतात आणि आवडीचा पदार्थ एकदा आपण धरला की तो सोडत नाही का? आपल्याला कशाची आवड आहे? कोणाला तंबाखूची आवड आहे, आवड, कोणाला गुटख्याची आवड आहे है ना? हा आवडीचा पदार्थ तो सुटतो का? नाही. तंबाखू सुटत नाही, गुटखा सुटत नाही, बिडी सुटत नाही, सिगरेट सुटत नाही. का बरं? आवडीचा नाही का? बरं, आवडीचा विषय शिळा पण होत नाही. आवडीचा विषय शिळा. आपण स्वयंपाक केला सकाळी, संध्याकाळी काय झाला तो? झाला ना. संध्याकाळी स्वयंपाक केला, दुसऱ्या दिवशी सकाळी शिळा झाला. मग काय चप्पुडी आणली दुकानातून, 8 दिवस खिशातच आहे, थोडी थोडी काढून खातो. शिळी झाली का? का बरं तंबाखू शिळी होत नाही? हा, तंबाखूची काय लागली? आवड लागली. मग आवडीचा पदार्थ एकदा आपण ती आवड लागली की आवड आपल्याला सुटत नाही. आणि म्हणून माऊली म्हणतात त्या भगवंताचं नामचिंतन आरंभी. आता आरंभी म्हणजे फक्त सुरुवातीलाच का? नाही. जर आपण भगवंताचं नामचिंतन सुरुवातीला केलं, आता आपला पहिला दिवस आहे, पहिल्या दिवशी आपण भगवंताचं नामस्मरण आज करणार आहे, करतोय. हे भगवंताचं नामस्मरण आपण 8 दिवस करणार आहे. आणि हेच भगवंताचं नामचिंतन एकदा सुरुवातीला केलं ना, तरी भगवंताचं नामचिंतन अंतिम स्थितीला सुद्धा घडतं. विठ्ठल विठ्ठला 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 आणि म्हणून आरंभी आवडीने. आणि आणखी त्यातला एक शब्द आहे आदरे. कुठला? सांडी मांडी परते टाकी, वासुदेव नाम भूती, मोक्ष येईल सुखे, नाम स्मरता आदरे. भगवंताचं नामचिंतन आदराने ज्यावेळेला आपण केलं तर महाराज म्हणतात आपल्या जीवनाचा शेवट चांगला होतो नाही का? आपल्या जीवनाची यथार्थता होते. म्हणून आदराने भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे, ते करावं. आदर म्हणजे काय? आदर याचा अर्थ आपल्याला आता बऱ्याच वेळा आपल्याला अनेक व्यक्तींबद्दल आदर असतो. आपल्याला आपल्या सद्गुरूंबद्दल आदर आहे, असतो की नाही? आपले गुरु आहे ब्रह्मलीन श्री सद्गुरू नारायणगिरीजी महाराज, यांचं नाव जरी उच्चारलं ना तरी आपल्या मनामध्ये एक आदराची भावना निर्माण होते. कारण आपल्या गुरुबद्दल आपल्याला आदर आहे. आपल्या आई वडिलांबरोबर आपल्याला आदर असतो. नवे नवे आपल्या जीवनामध्ये ज्या वेळेला असा काही प्रसंग येतो, त्या प्रसंगामध्ये आपल्याला जे मदतीला येतात, आपल्या सुखदुःखामध्ये जे सहभागी होतात, अशा व्यक्तिमत्वाबद्दल सुद्धा आपल्याला काय असतो? आदर असतो की नाही? आदर ही आदराची एक भावना आहे. आणि म्हणून भगवंताचं नामचिंतन करताना त्या नामामध्ये काय असला पाहिजे? आदर असला पाहिजे. म्हणून आरंभी, आवडे, आदरे, आले, नाम. आणि या ठिकाणी माऊली म्हणतात आरंभी, आवडी, आदरे, त्या भगवंताचं नाम आणि माझ्या मुखात आलं. आणि यामुळे काय झालं? मला माझ्या जीवनामध्ये जी सिद्धी मला पाहिजे होती, तेने सकळ सिद्धी, त्याने काय प्राप्ती झाल्या? सर्व सिद्धी प्राप्त झाल्या. 3 प्रकारच्या सिद्धी आहेत. एक आहे क्षुद्र सिद्धी. क्षुद्र आहे त्या सिद्धी. कुठल्या? रिद्धी, सिद्धी, निधी, या सगळ्या काय आहेत? क्षुद्र सिद्धी आहे. क्षुद्र सिद्धी, मध्य सिद्धी आणि महासिद्धी. रिद्धी सिद्धी हा क्षुद्र आहे. मध्य सिद्धी कुठल्या कुठल्या आहेत? अनिमा, गनिमा, गरिमा, आणखी त्यानंतर आणखी विठ्ठल 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 काही वाचन
वाचा सिद्धी आहे, काही स्पर्श सिद्धी आहे, काही दृष्टी सिद्धी आहेत. या सिद्धी या मध्य सिद्धी आहेत बरं का. आणि पहिला मी म्हटलं ना क्षुद्र सिद्धी, या क्षुद्रक सिद्धी काही लोक प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात बरं का. त्यांना त्या प्राप्तही होतात आणि त्याचा ते दुरुपयोगही करतात. आपण रोज मोबाईलवर पाहतोच विठ्ठल 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 आणि म्हणून क्षुद्र सिद्धी, मध्य सिद्धी आणि अभंगामध्ये माऊली सांगतात या भगवंताच्या नामचिंतनामुळे मला जी सिद्धी प्राप्त झाली ती महासिद्धी, आणि महासिद्धी याचा अर्थ मोक्षाची प्राप्ती झाली. विठ्ठल 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 हो. आणि मग माऊली म्हणतात की मला या भगवंताच्या नामचिंतनामुळे महासिद्धी मोक्षाची प्राप्ती झाली. आणि मग मी कुठल्या भगवंताचं नामचिंतन केलं? राम कृष्ण गोविंद गोपाळा. किती नावं झाले? 4. आणि माऊली पुढे म्हणतात तू माय माऊली जीवीचा जिव्हाळा. ज्या अर्थी माऊली तू माय माऊली जीवीचा जिव्हाळा म्हणतात, याचा अर्थ निश्चित माऊलींनी हा अभंग आणि भगवंताच्या समोर उभं असताना निर्माण केलेला असला पाहिजे. विठ्ठल 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 तू माय माऊली. ज्ञानेश्वर माऊली आणि भगवंताला पांडुरंगाला काय म्हणतात? माय माऊली. ठीक आहे. आता माय माऊली का म्हणत असतील? कारण मगाशी मी सांगून गेलो, आई आणि तिचं लेकरू, आई आणि आईचं लेकरू यामध्ये अनन्य भाव असतो. यामध्ये काय असतो? अनन्य भाव असतो. अनन्य. जसं मासा पाण्याशी अनन्य असतो नाही का. जीवना वेगळी मासोळी पाण्यातून मासा बाहेर काढला किती वेळ जगेल? तुम्ही ऐकताय ना? तुम्ही नेमकं ऐकताय का? पण मला काही वाटत नाही ऐकताय म्हणून. विठ्ठल 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 विठ्ठल. पाण्यातून मासा बाहेर काढला किती वेळ जगेल तो? काही सेकंद. कारण मासा पाण्याशी अनन्य आहे ना. आता त्याचं फार मोठं चिंतन आहे, पण आपण ते मांडत नाही. पाणी आणि मासा बरं का. जसा मासा पाण्याशी अनन्य आहे तसं आईचं लेकरू आईशी अनन्य असतं. आणि आई सुद्धा लेकराशी जरी आपुली माय कुबजे जरी आगे तरी जिजे ते नो हे स्नेह कुरे की. जरी बालक बोबडा बोली का वाकुडी विचुकी पाऊली ते चोज करोनी माऊली रिजवी जेवी. आई त्या बाळाशी अनन्य असते. आणि म्हणून आई आणि तिचं लेकरू ज्याच्यामध्ये अनन्य भाव आहे, म्हणून माऊली म्हणतात तू माय माऊली जीवीचा जिव्हाळा. जीवीचा जिव्हाळा, जिव्हाळामध्ये हृदयापासून. कुठून? हृदयापासून. म्हणून अनेक संतांनी पांडुरंगाला आई म्हटलं. काय म्हटलंय? अनेक अभंगामध्ये गाव गाली आई धीर नाही माझे पोटी पोटी, धीर नाही माझे पोटी, नाही माझे पोटी पोटी, धीर नाही माझे पोटी. हे धाव खाली आई आत पाते सखाई. धीर नाही माझे पोटी जाणाय योग पोटी. धाव घाली आई आता पाहती सकाळी. धीर नाही माझे पोटी धाव घाली आई आता पाहती सकाळी. भगवंताला आई म्हणून हाका मारतात आमचे साधू संत.
आणि म्हणून या अभंगात सुद्धा तुमाय माऊली जीवेचा जिव्हाळा राम कृष्ण गोविंद गोपाळा विठोबा रखुमा हरी हरी विठोबा रखुमाई विठोबा रखुमा विठोबा रखुमा गोपा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा जय जय विठोबा रखुमा विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमा 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई रखुमाई हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय जय विठोबा रखुमा आ आ रखुमाई विठोबा अजय विठोबा रखुमा विठोबा रखुमा रखुमाई विठोबा रखुमा विठोबा रखुमाई हरि विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरि विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई आरंभी आदरे आरंभी आवडी आदरे आले नाम तेने सकळ सिद्धी जगी झाले गुणगान राम कृष्ण गोविंद गोपाळ कुमाय माऊली जीविता जिव्हाळा विठ्ठला 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 विठ्ठल 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 माऊली म्हणतात आरंभी आदरे आले नाम तेने सकळ सिद्धी जगी झाले गुणगान तीन चरणाचा अभंग आहे कारण आपल्याला एकच लागतं राम कृष्ण गोविंद गोपाळा तुमाय माऊली जीवेचा जिव्हाळा. माऊली म्हणतात भगवंता तुझं मी नामस्मरण केलंय ना त्या तुझ्या या नामस्मरणामुळे माझ्या ठिकाणी असलेला जो संदेह आहे जो भ्रम आहे आपल्या जीवनामध्ये बऱ्याच वेळेला संदेह निर्माण होतो भ्रम निर्माण होतो आणि या भ्रमामुळे आपण बऱ्याच वेळेला आपल्याला निर्णय घेता येत नाही हे खरं की ते खरं हे करू की ते करू आणि अशा वेळेला आपल्याकडून बऱ्याच वेळेला निर्णय बऱ्याच वेळेला आपल्याकडून आपली माणसं ओळखायला हा भ्रम असतो आणि भ्रमामुळे आपल्याला आपली ओळख होत नाही
आपण कोण आहोत हे आपल्यालाच आपण ओळखू येत नाही. अशोक महाराज बरोबर ना? कशामुळे? भ्रमामुळे. तुम्ही कोणाचा तरी प्रसंग ऐकला, खूप छान प्रसंग वाटला आणि तुमच्या मनामध्ये भ्रम निर्माण झाला. मला येत नाही का वाटत? असं होतंय ना? असं कधीतरी होत आहे. पण नंतर कधीतरी महाराजांचं दर्शन घेतलं आणि महाराजांच्या कीर्तनामध्ये अशोक महाराजांनी वाचवला. ब्रह्मनी सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांच्या कीर्तनामध्ये मृदंग वाजवले. एवढं महत् वाक्य. महंत रामगिरीजी महाराजांच्या कीर्तनामध्ये मृदंगाची गायनाची साथ देणे हे महत् वाक्य. पण ही आपली ओळख आपण आपल्याला विसरतो. आपण आपल्याला विसरलो याला म्हणतात भ्रम. आणि माऊलींनी खूप छान भ्रमाची व्याख्या केलेली आहे. सांगू का? का कोणी एको भ्रमलेखने तो मी नोहेगा चोरलो म्हणे ऐसा नातीला चंद अंतकरणे घेऊन टाके. आपण आपल्याला भ्रमामध्ये जातो, आपण भ्रमित होतो. माऊलींनी वर्णन केलं दृष्टांत आहे. माऊली एक ग्रस्त होता. एक व्यक्ती आहे. एक मिनिटात सांगतो. त्याला व्यवहार कळत नाही. व्यवहार कळत असे काही माणसं असतात त्याला व्यवहार कळतच नाही. बाजारात जाता येत नाही, बाजारात भाजीपाला घेत नाही, घेता येत नाही, किराणा माल घेता येत नाही, काहीच करत नाही. हे सगळे काम कोण करतं? हे सगळे काम सौभाग्यवतीकडे असतात. एक दिवस तिने ठरवलं म्हणजे त्यांना बाजारला पाठवावंच लागेल. चुकलं तर चुकलं, नुकसान तर नुकसान. खरेदी करायला शिकू ना. किती दिवस मी जाणार आहे? एक दिवस तिने सांगितलं आज तुम्ही बाजारला जायचं आणि हा मी सांगितलेला बाजार हे दिलेले पैसे एवढा बाजार करून आणा. कोणी जमल का? जमल म्हणे का? मी बाजारात चुकलो मग नाही चुकायचं नाही. पण मग चुकलो तर तिने एक दोरा बांधला पायात. पायात काय केला? दोरा बांधून दिला. पायात दोरा बांधला. आता नाही चुकायचं. जा बाजारला. गेलं बाजारला. बाजारात एंट्री करताना तिथं बाजार सुरू होतो. तिथं डोंबाऱ्याचा खेळ चालू होता. त्यांनी सर्प काढला होता. तो सर्पाचा खेळ पूर्वी वाजून चालू होता. तो सर्प त्या टोपलीतून निघला महाराज आणि गर्दीत शिरला. सर्प गर्दीत शिरल्यानंतर गर्दी तानातान झाली. सगळी चांगली गर्दी. त्याच्यात हे पण होतं. ती गर्दीमध्ये ते पळालं आणि पळता पळता पायातला द्वारा तुटला. पायाकडे पाहिलं, पायात दोरा नाही. घरी काय सांगितलं होतं? पायात दोरा आहे, तुम्ही चुकणार नाही. आता पायात दोरा नाही याचा अर्थ मी चुकलो. हे लागला ओरडायला, मी चुकलो, मी चुकलो, मी चुकलो. गर्दीमध्ये तो कोणी खूप चुकला आता. लोक परिचित होते ते म्हणजे हे असंच आहे. याचं बटन घरी आहे. याचं बटन कुठं? पटकन घरी निरोप दिला. तुमची हे बाजारात चुकलो चुकलो म्हणतात. तिने ओळखलं पायातला द्वारा तुटला. ती पळत पळत आली द्वारा घेऊन. पायात द्वारा बांधला आणि पावलं पायात द्वारा आहे आणि आता चुकले का? म्हणजे नाही आता मी सापडलो. विठ्ठला विठ्ठला विठाला 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 विठाला. तो हरवला नाही, तो सापडला नाही. त्याला काय झाला? म्हणून का कवने एको भ्रमलेपणे तो मी नव्हे का चोरलो म्हणे ऐसा नातीला छंदांत करणे घेऊन टाके. आणि म्हणून भगवंताच्या नामस्मरणाने साधू संतांच्या कृपेने मी कोण आहे? मी कोण आहे? मी कशासाठी आलोय? मला कुठं जायचंय नाही का? मी नेमका कोण आहे? मी देहास्मी आहे का? ब्रह्मास्मी आहे? कोहम कथमिदं जातं. मी कोण आहे? हे साधू संतांच्या आशीर्वादाने, साधू संतांच्या आणि कृपेने आणि भगवंताच्या नामस्मरणाने आपल्या ठिकाणी असलेला हा जो भ्रम आहे, हा भ्रम गेला. माऊली शेवटच्या चरणामध्ये तुझी येणे नामे सकळ संदेहो पिटला. तुझी येणे नामे सकळ संदेहो पिटला.
तुझी येणे नामे सकळ संदेह पिटला, तुझी येणे नामे सकळ संदेह पिटला. बाप रखुमा देवीवरू श्री विठ्ठला, बाप रखुमा देवीवरू श्री विठ्ठला. राम कृष्ण गोविंद गोपाळा, राम कृष्ण गोविंद गोपाळा. श्री विठ्ठला बाप रखुमा देवीवरू श्री विठ्ठल. राम कृष्ण गोविंद गो. तू माय माऊलीचा जिवाळा, तुमाय माऊलीचा, तुमाय माऊली जीवीचा जिव्हाळा, जीवीचा जिव्हाळा. माय मा
कृष्ण गोविंद गोपाल गोविंद गोपाल गोपाल. तुझी येणे नामे सकल संदेह चला वापर तुम्हा देवीवरू श्री विठ्ठला राम कृष्ण गोविंद गोपाळ तू माय माऊली देवीचा जीवधाळा त्या भगवंत परमात्म्याचं नामस्मरण आपल्याला आज आता ताबडतोब आतापासून आरंभी आणि आपण आतापासून भगवंताचं नामचिंतन करायला सुरुवात केली तर शेवटी सुद्धा आपल्याकडून भगवंताचं नामचिंतन देवाचा तो माझा बहु झालं कालेच नामे स्मरण मुक्त्वा कलेवरम यात प्रारंभी आणि शेवट हा कुठं आहे मनुष्य जन्मामध्ये भगवंताने 84 लक्ष योनी जीव जंतू बनवले 84 लक्ष योनी जीव जंतू जन्माला येतात मृत्यू जातात पण याच्यातला सगळ्यात बुद्धिमान कोण आहे मनुष्य प्राणी सगळ्यात बुद्धिमान मनुष्य प्राणी आहे आणि मनुष्य प्राणी आपल्यामध्ये बदल करू शकतो स्वतः जर बदल करायचा ठरवला तर आपल्यात बदल होईल ना नको. आता आमच्या काही माता भगिनींनी असं ठरवलं होतं 2-3-4 वर्षापूर्वी की आम्हाला ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहायचा ठरवलं पूर्ण झालं की नाही पूर्ण झालं एकदा आपण संकल्प केला की तो आपल्याला पूर्ण सत्य संकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ आपण भगवंताच्या आणि नामस्मरणासाठी किंवा आपण जो संकल्प करू तो संकल्प जर चांगला असेल तो संकल्प भगवंतासाठी असेल तो संकल्प आपल्या जीवनामध्ये शाश्वत सुख प्राप्त होण्यासाठी असेल आपल्या जीवनाच्या पूर्तीसाठी असेल तर तो पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही म्हणून मनुष्य जीवनामध्ये बदल आहे बदल कसा आहे बघा आपण जर झोपीत राहत असू तर तो प्रयत्न करू बदल झाला की नाही आपण मोटरसायकलवर फिरत असू तर प्रयत्न करून आपण चारचाकीमध्ये हेलिकॉप्टरमध्ये विमानामध्ये फिरू शकतो हा बदल कोणी केला आपण आपल्यातच केला ना आपण आपल्यामध्ये बदल करू शकतो ही क्षमता आपल्यात आहे असं कधी झालं का मात्रेंनी बचत गट सुरू केला माणसं एकत्र आल्या ते म्हणले तेवढं निवडाव करायचं आपणही बचत गट काढू कधी काढलाय का नाही ते प्राणी आहे पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भौतिकी या पशूंना पाप आणि पुण्य काय पाप पुण्य समजण्याची क्षमता केवळ आणि म्हणून आपण त्या भगवंताचं नामचिंतन या मानव जन्मामध्ये येऊन आपण करू शकतो नवे नवे आपण ते केलंच पाहिजे नाथांनी तर खूप चांगलं फटके मारलेले आहेत नाही का आपल्याला ते बोलायचं नाही पण नाथांचा एक दुसरा अभंग आहे नाथ काय सांगतात बघा तुम्हाला भगवंताचं नामचिंतन करायचं कधी पण करा हरी बोला गळिता हरी बोला कांडता हरी सर्व काही करता हरी बोला बसता हरी बोला उठता हरी बोला एकांती हरी बोला लोकांती भांडताना सुद्धा हरी बोला दळिता कांडिता भांडता हरी बोला आपण जर भांडताना हरी म्हटलं तर भगवंताचं नामचिंतन केलं तर भांडण शिल्लक राहील का भांडण शिल्लक राहणार मला सांगायचा उद्देश एवढा आहे की या पृथ्वी तलावर एकमेव मनुष्य जन्म असा आहे की या मनुष्य जन्मामध्ये आपण भगवंताचं नामचिंतन करू शकतो आरंभी पण करू शकतो आणि अंती पण करू शकतो म्हणून आरंभी आदरे आवडीनं त्या भगवंताचं नामचिंतन आपण केलं आरंभी केलं तर शेवटी होईल आणि हेच आपल्याला ब्रह्मलीन सद्गुरू नारायणजी महाराजांनी अनेक कीर्तनातून प्रवचनातून सप्ताहामध्ये आपल्याला हेच सांगितलं त्या भगवंताचं नामस्मरण करा भगवंताचं नामचिंतन करा भजन करा सप्ताह करा कणकून प्रपंचही करा आणि प्रपंच करता करता भगवंताचं नामचिंतन करा आरंभी भगवंताचं नामचिंतन केलं तर आपल्या जीवनाची किती सार्थकता होईल आणि
आपल्या जीवनाचा शेवटही गोड होईल आणि आपल्या जीवनामध्ये जे शाश्वत सुख आहे आनंद आहे तो प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर मावली माऊली ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज माऊली तुकाराम आरंभी आदरे आवडी आले नाम तेने सकळ सिद्धी झाले पूर्ण काम रामकृष्ण वासुदेव गोपाळ कुमाय माऊली देवीचा दिवाळा तुझे नामे सकळ संदेह पिकला बापर कुमा देवी वरु श्री विठ्ठला रामकृष्ण गोविंद गोपाळ कुमाय माऊली देवीचा दिवाळा आज आपल्या सप्ताहाचा प्रथम दिन आहे पहिला दिवस आहे आणि या